12 ज्योतिर्लिंगांपैकी आपले जे 4 ज्योतिर्लिंग आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. त्यामध्ये भीमाशंकर आहे, त्र्यंबकेश्वर आहे, केदारनाथ आहे आणि मल्लिकार्जुन आहे. तरी ही 4 ज्योतिर्लिंग आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि त्यानंतरचे जे आपले बाकीचे राहिलेले ज्योतिर्लिंग आहेत तर त्यासाठी आता जे पुढची 2 ज्योतिर्लिंग आहेत तर त्यामध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वरमध्ये तर आम्ही जाणार आहे. ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर, कहते हैं कौन है तू? ये करम फरमाए, ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर, कहते हैं आप न जाए हम पर ये करम फरमाए, सुनिए तो कहती है आम्ही उज्जैन जंक्शनला आहे. तर जे आता आमचं पहिलं टार्गेट आहे ते आहे हॉटेलमध्ये चेकिंग करणं आणि त्यानंतर आमचं जो दिवसाची सुरुवात आहे ती त्यानंतर चालू होईल. ने कंबल का कमबैक करवा दिया है और गर्म चाय की डिमांड बढ़ा दी है. वैसे यार चाय पे ना जिम्मेदारी बहुत है. काम का बोझ हो या रूठा दोस्त हो, खराब दिन हो या टूटा दिल, ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर, कहते हैं आप न जाए हम पर ये करम फरमाए. तर पटपट आपण हॉटेलमध्ये चेकिंग केलं. तर आमची अशी काय रूम असणार आहे. हा सांग एसी तर नाही, नॉन एसीच आहे. सॉरी एसी आहे, एवढं मोठं एसी. त्यानंतर सकाळी सकाळी नाश्ता केला आणि निघालो उज्जैन नगरी एक्सप्लोर करायला. त्यामध्ये आम्ही गणेश मंदिर, गडकालिका मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि महर्षी संदापानी आश्रम एक्सप्लोर करून निघालो मंगलनाथ मंदिराच्या दिशेने. अपने ब्रह्मांड में नौग्रह वास करते. अपनी राशियां होती मेष राशि, वृश्चिक राशि के भगवान है मंगल ग्रह. जिस नगरी में अपन पधारे देखो धरती पर शिव जी के मस्तक का पसीना गिरा था. उस पसीने से हो गए धरती के 2 भाग. उस पसीने से भगवान मंगल गिरे की उत्पत्ति हो गई. मंगल जो गिरे या धरती पुत्र शिव रूप में इनकी पूजन होती है. हर शिवलिंग के बाद नंदी के दर्शन करे. दुनिया का ऐसा शिवलिंग है यहाँ नंदी देखने को नहीं मिलेगा. यहाँ भेड़ की सवारी मिलेगी. भेड़ यानी मेंढा जो राजस्थान के अंदर पाया जाता. 21 कष्टों का निवारण होता है. पर जमीन जायदाद कोर्ट कचेरी भवन भूमि धन प्राप्ति शीघ्र विवाह शत्रु पर विजय भगवान मंगल गिरे दिलाते. शनि सिकनापुर जाते, काला कपड़ा लोहा तेल दान करते ना. बाबा को यहाँ लाल दान चढ़ेगा. अंगार के रूप में जन्म हुआ था भगवान मंगल गिरे का. ये दान है. दान में चढ़ेगी लाल पोटली, इसमें बन जाए गेहूं. भूमि पुत्र है, अन्न का दान होता है यहाँ पर. नारियल चढ़ेगा, मंगल का पंडित जी लेंगे. चढ़ाओ जब आपका नाम आपका गोत्र बोल के चढ़ा देना. किसी भाई को गोत्र पता नहीं हो तो कश्यप गोत्र बोल के दान कर देना. क्योंकि ये दान अपने अकेले का नहीं, अपनी 7 पीढ़ी का प्रसाद है. अपने माता पिता भाई बहन जो घर से नहीं है उन सभी को मिलेगा दान का पुण्य. और किसी भाई को गोत्र पता नहीं तो कश्यप गोत्र बोल के दान कर देना. माला मिलेगी. घर में उन भाई बहनों को पहनाई जाती है जो चिचड़ो स्वभाव पे किसी की शादी नहीं हो रही, रिश्ते बनना टूटना, नौकरी चाकरी में बाजाना, हल्का फुल्का मंगल होना, काम धंधे में रुकावट होना, अपने जीवन की 21 रुकावट इस माला को पहनने से दूर होती. एक ही पिता की संतान एक ही भूत पर काम करेगी माला. बाबा का यंत्र फोटो घर के पूजा स्थल पर लगेगा. घर की सुख शांति, गिरे शांति, लक्ष्मी प्राप्ति, गुरु की शांति के लिए प्रसाद बांटना, कलावा हाथ में बांधना. और जिस नगरी में आप पधारे हैं बाबा महाकाल की नगरी, यहाँ 2 जगह प्रसाद विशेष चढ़ा देना. भले हजारों बार आ जाओ. एक यहाँ और एक काल भैरव को दारू पिला देना. आपकी उज्जैन की यात्रा मंगल रहेगी, सफल रहेगी. बाकी सब कुछ आपके हाथ में किस मिलेंगे. जय श्री. मंगलनाथ मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आलो भूतहरी गुफामध्ये. ही एक धार्मिक आणि ऐतिहासिक जागा म्हणून ओळखली जाते. याच ठिकाणी राजा भूतहरी यांनी तपस्या केली होती. अपने अच्छे से
दौड़ो मत बेटी, ऐसे ऐसा घेऊन सर ये लवकर मांड्या चला पुढे या लवकर. गुफा एक्सप्लोअर करून झाल्यावर पटपट आम्ही जेवायला गेलो. पटपट जेवण केलं आणि महाकालेश्वराचं दर्शन घेऊन रात्रीच्या वेळी गेलो रामघाटावरील राम आरती बघायला आणि ही आरती बघून दिवसाचा शेवट केला. तर चला सकाळी सकाळी रेडी झाले, आज जायचे कालभैरवचं दर्शन घ्यायला. सकाळी सकाळी सर्व रेडी. रात्रीपासून 4 वेळा सेंट मारले ना, झोपेत पण सेंट मारून झोपलाय. रात्र सर्व तयारी झालेली आहे आणि आज आम्ही जाणार आहे कालभैरवचं दर्शन घ्यायला आणि त्यानंतर आम्ही निघणार आहे ओमकारेश्वर साठी. बाय बाय. फिलिंग कशी येते तुला? कुठे आलाय? जम्मू जम्मू. तुला कुठं वाटतंय बऱ्या? जम्मू काश्मीर. तर इकडं जम्मू काश्मीर सारखी फिलिंग आली. फॉगी सकाळ आहे, इकडे थंडीच आहे. चला चहासाठी जरासं ब्रेक. खतरनाक थंडी इकडे. चलो जय महाकाल. थोडस पोहा घेतलाय. और दो. நடுவினிலோ தெருவினில் மித வெயிலினில் இத வெளிச்சத்தில் மழை வரும் என உன்னை தரும் என மண்டத்தின் எண்ணம் என்னென்ன என நீ அமைத்திடும் வீட்டுக்குள் உள்ள பூச்செடிகளின் பூக்களை வெல்ல சுருள் முடியுடன் இரு மகன்களை இறை வழங்கிட இமை நிறந்திட கட கடவென கவிதைகள் என கதை வளர்ந்ததும் அவர் வளர்ந்ததும் மறுமுறை இருமுறை உன் பிறவியை கிடைக்கணும் அவர்களுக்குமே உன் முகம் கொண்ட இரு மகள்களை இறை அருளிட அனைவரும் அழகிய சுய படங்களை எடுக்கவே. तर चला आपण पोहोचले कालभैरवच्या दर्शनासाठी आणि हा अक्षय मांढरे आणि हा प्रवीण मंडले. तर सकाळी खूप थंडी आणि गर्दी पण सकाळी सकाळी कमी, त्यामुळे आम्ही लवकर दर्शनासाठी आलेलो आहे. पूजा पण घेतलेली. मुझ पे तू सदा ही रखना कृपा की नजर करता हूँ बातें अब तेरी मेरी ये सांसें अब.
फायनली आपलं काळभैरव दर्शन झालंय आणि त्यानंतर आपण आता ओंकारेश्वर साठी जाणार आहे. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ट्रेन मध्ये जनरल क्लास कसं वाटतंय? गाय देखो ना गाय देखो ना क्या है ये गाइस, देखो ना गाइस, और देखो ना गाइस. तर आता आहे आम्ही भोपाळमध्ये आणि जी आमची ट्रेन होती शिवूरमधनं, तर ती इथे लोकल आम्ही फिरत होतो त्यामुळे आमची ट्रेन मिस झाली. त्यामुळं आम्ही डायरेक्ट मग बसने आता जे भोपाळचं स्टेशन आहे तर भोपाळ स्टेशनवरती, तर इथून आमची जी ट्रेन आहे ती ट्रेन आहे इंदोरसाठी. चला बघूया थोडं. आणि थंडी पण भरपूर आहे इकडे, सगळे स्वेटर वगैरे घेऊन आलेत, टोप्या वगैरे सर्व आहे. कोळंबी झाले कोळंबी. बघूया ट्रेनची वाट बघतोय, बघूया. शिप्रा 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 रे कसं वाटते तुला? कसं वाटते? एकदम चिल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. भोपाळवरनं ट्रेन होती 11:30ची, तिला वाजली 1. भूक लागली आणि आमचा जो मुक्काम होता तो ओंकारेश्वर मध्ये होणार होता. तर ट्रेनमुळे आजचा जो मुक्काम असणार आहे तो इंदोरमध्ये असणार आहे आणि यानंतर उद्या सकाळी इकडनं आम्ही ओंकारेश्वरसाठी निघणार आहे. इधर ही है आज. गाना वीडियो वाले भैया, हाँ ऑटो लगेगा. नहीं आइए. नहीं नहीं डबल है. अरे इधर ही है भाई. नहीं जाने का नहीं. त्या आम्हाला लागली भूक, त्यात ऑटोवाले विचारायला येते हॉटेल. तर चला आता पटपट जेवण करून घेऊ आणि हॉटेलमध्ये चेक इन करून भेटू आता उद्या सकाळीच. चला गुड मॉर्निंग. आणि आता हॉटेलमधून चेकआउट करतोय. आमचा जो इंदोरमध्ये मुक्काम झाला होता, आता आम्ही सकाळी निघाले ओंकारेश्वरसाठी. काय झालं रे? तर अशी काहीतरी अवस्था आहे. थंडी तर काय कमी व्हायचं नाव घेत नाही. तर आता आम्ही आलोय चहा प्यायला. चहा प्यायला तिथेच समोर आहे ते बस स्टॉप आहे. ते काय घेत आहे? चाय. या चहा प्यायला.
तर चला सकाळी सकाळी चहा पेले. इंदोरचं काय फेमस आहे रे? पोहे. इंदोरी पोहे फेमस आहे इंदोर मध्ये. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. इंदोर मध्ये भरपूर थंडी. इंदोर मध्ये नाही तर मध्य प्रदेश मध्ये सगळीकडे थंडी. हे बस स्टॉप आहे. ओंकारेश्वर. भाई हाँ? निम्ना सुकृपा अंडू एक मिनट दिखाई देगा. भैया एक ऊपर एक में रखे ना भाई. हाँ हाँ. नाही इकडे धडाम धडाम भैया बैग और यार एक में रख लो सर. हाँ हाँ. भैया बड़ा बैग पीछे बैठा दो. ये रास्ते तू है हवाओं का झोंका, मैं आग हूँ, तू रागदारी है मेरी, मैं राग हूँ, मैं जी रहा हूँ तेरे इंतजार में. आवाज दे, आवाज दे, तेरी सराय ढूंढ. तर अशा पद्धतीने मस्तपैकी एन्जॉय व्ह्यू करत करत आता आम्ही पोहोचले ओंकारेश्वर मध्ये. आणि जराशी भूक लागली. नाश्त्यासाठी जराशी केळी घेतली. चला आता आमचं दर्शन वगैरे सर्व झालंय. सर्व व्यवस्थित दर्शन झालंय. गर्दी नव्हती. आणि तुम्ही पण येणार असेल तर उज्जैन आणि ओंकारेश्वरला तर हा बेस्ट टाइम आहे विजिटिंगचा. जास्त गर्दी पण नाही. आणि ही जी माझ्या पाठीमागे नदी बघताय ही नर्मदा नदी. आणि ती सध्या तरी बोटिंग आहे तर बोटिंग बंद आहे. तर तुम्ही येत असेल गर्दी वगैरे तर काय नाही.
यायचा प्लॅन असेल तर या. तर चला आता आमचं जेवण झाले आणि आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आम्हाला इथून अजून अराउंड 70 किलोमीटर खांडवा आहे. अरे कहना क्या चाहते हो? तर आता आम्ही पोहोचले खडवा रेल्वे स्टेशनला आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ये रास्ते तू है हवाओं का झोंका, मैं